देवा, कसला विचार करत आहात? माधवा, आपण आलात ते बरं झालं. आपल्याशी काही विचार विनिमय करायचा आहे. कशा संदर्भात? माधवा, म्हाळसेने सांगितलं आहे की आख्यानाला आरंभ करावा. तेव्हा आता त्याचे काय करायचे? उत्तम पर्याय आहे. श्री म्हाळसा देवींनी आख्यानाचा लाभ घेतला आहे. त्यांना त्याचं महत्त्व ठाऊक आहे, म्हणूनच त्यांनी आख्यानाचा आग्रह धरला असावा. बरोबर आहे, परंतु आख्यानात आता जी कथा सांगितली जाणार आहे तिचा बानूला कितपत लाभ होणार आहे हे मात्र सांगता येणार नाही. दक्ष प्रजापती, सतीदेवी आणि तुमची कथा श्रवण करताना बाणाईलाही त्याचा लाभ होईल असं मला वाटतं. परंतु काही झालं तरी ही कथा माझी आणि सतीची आहे. यात जयाद्री कुठेच नाही. श्री म्हाळसा देवी म्हणाल्या त्याप्रमाणे जयाद्रीला त्यांनी पार्वती म्हणून सती जन्माची कथा ऐकवली. खोलवर कुठेतरी बाणाईला ते स्मरणात असणार. प्रत्यक्षात श्री महादेव आणि सतीची कथा ऐकताना बाणाईला त्या साऱ्या गोष्टी आठवतील. मला असं वाटतं की श्री म्हाळसा देवींचा निर्णय आपण स्वीकारावा. कदाचित तिचं म्हणणं योग्य असेल, कारण तीच जयाद्रीला अधिक ओळखते. पाहुणं हात काय करायला ते? काय पाहुणं, आज हात गडावर कसं काय येणं केलायसा? आलं होतं असंच. देवासनी कुठे भेटायचं, या काम होतं, सांगावा द्याचा आहे. देव होय, आतल्या अंगाला आहेत ते, अंतपुरात आहेत. अव देवांचं सांगावं आहे ना व, किंवा आम्हाला ते सांगा की आम्ही देतो. नाही नाही, तुम्हाच कशा पायतारास, म्या देतो गे. बानूचा सांगावा आहे, बानूला आख्यानं ऐकायचं आहे. तेव्हा अदुगर ही देवासनी सांगाय पाहिजे मला. हा, येऊ का? या या या. बाणाईसनी आख्यान ऐकायचंय असं म्हणलं ना हे पाहुणं. अरे होय की, म्हणजे गडावर पुण्यांदा आख्यान होणार आहे का? आता कोणास ठाव. चला देवा, आत यावं का जी? रंगा, ये. रंगा, काय झालं? जी सांगावा घेऊन आले. सांग. बानूची अशी इच्छा आहे का आख्यान सुरू करावं? देवा, आपण जे बोलत होतो तेच घडत आहे. होय, परंतु मी जे कार्य बानूला सांगितले त्याचे काय झाले? ते मला काय ठाव नाही जी. बर रंगा, माझा निरोप बानूला दे आणि तिला विचार की मी जे कार्य सांगितले होते त्याचे काय झाले. जी विचार तू आणि मग पुण्यांदा सांग. थांब. काय झालं? घे. नका नका, कशाला उगा. रंगा, घे. ये आता. रंगा, बानूला सांग की आख्यान असं होणार नाही. त्याआधी मी जे कार्य तिला सांगितले आहे त्याबद्दल मला कळायला हवं. जी येत.
म्हाळसा, लक्ष्मी देवी या. कोणत्या विचारात होता तुम्ही? देवी, बानूला यांनी जे कार्य दिले आहे ते अत्यंत कठीण आहे आणि त्यासाठी हिला कोणाचे तरी सहाय्य व्हावे असे माझ्या मनात येते आहे. परंतु म्हाळसा, तुम्हीच म्हणाला होता की बानूला आत्मज्ञान होण्यासाठी आख्यानाचा मार्ग असायला हवा. त्याविषयी तुम्ही आग्रही देखील होता. हो, कारण तिला हे इतक्या सहजासहजी ध्यानात येणार नाही. देवी, यांनी मला जेव्हा शक्तिरूपाच्या कथा सांगितल्या होत्या तेव्हा मला शक्तिरूपाची जाणीव झाली होती. जे बानूला सहजासहजी जाणवणं खरोखरच कठीण आहे. हो, म्हणूनच मी आख्यानाबद्दल आग्रही आहे. परंतु श्री खंडेरायांनी आख्यानाला अनुमती दिलीच नाही तर? देवी, मुळात बानूने आख्यानासाठी आग्रही असायला हवं. तिला जर हा मार्ग सुचला नाही तर आत्मज्ञानासाठी पर्यायाने अवतार कार्याची समाप्ती व्हायला खूप वेळ लागेल. मला असं वाटतं आपण ह्याविषयी श्री खंडेरायांशी बोलायला हवं. हो, मलाही तेच वाटतं आहे. मी लवकरात लवकर यांना भेटते, पण त्यावेळी तुम्ही आणि बंधू तिथे असायला हवे अशी माझी इच्छा आहे. निश्चितच. ए बानू, अगं जरा दम खा. येईल रंग्या सांगावा घेऊन देवाचा. आणि आता काळजी कशापायी करायची? तसं नाही ग मावशी. देव काय म्हणत्याल ह्याचा विचार मनात न जाता जात नाही बघ. देव नाही म्हणले तर काय करावं? आता देव नाही कशाला म्हणत्याल? गंगे पाणी घे ग. काय काय झालं? तुझं सांगावं तिला देवासने. काय म्हणले देव? अरे बोल की बिगी बिगी. यावं म्हणलं का नाही म्हणून? नाही म्हणले देव. उभय देव म्हणलं का बानूला सांग का तिला मी काय सांगितलं होतं? बानू, ह्या पुढे आपली जी भेट होणार आहे त्यामध्ये तू ह्या पुढचे सत्याच्या जवळ जाण्याचे तुझ्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने महत्वाचे असे संकेत तुझ्या स्वतःकडून मला मिळाला. मी म्हणलं नव्हतं तुला मावशी का माझ्या मनामध्ये असं वाटतंय का देव काय म्हणत्याल म्हणून. आता काय करावं ग? आता ते म्या कस काय सांगणार नाही का? उगा देवासनी विचारलं असं नाही वाटत का जी तुम्हासनी? होय ग, मला समजा ठाव होईल म्हणून मन म्हणलं का विचारावं देवासनी. म्हणजे माझ्या मनात मला वाटत होतं का देव काय म्हणत्याल, तरी बी मी त्यासनी विचारलं. तर व्हायचं तेच झालं. तुम्ही काळजी नका करूची. देवासनी समद ठाव असतं या. तुम्ही हे समद कशापायी केलं, कशापायी हे असं विचारलं ते त्यासनी ठाव पडलं असेल बघा. होय, पर आता तर देव मला काय बी सांगणार नाहीत. तसं अगोदरच त्यांनी मला सांगितलं होतं.
काय बी नाही व्हायचं. संपलं हाय समजा. बानू ए बानू, अगं काय बोलती आज? समजा संपलं. संपलंय. बानू बानू वाईस थांब. बानू म्हाळसा, आपण ह्या क्षणी श्री खंडेरायांची भेट घ्यावी का? हो, पण देवी बंधू कुठे आहेत? हे श्री खंडेरायांना भेटायलाच गेले आहेत. आपण तिकडे गेलो तर त्यांची देखील भेट होईलच. हे चांगलं झालं. आता अजून वेळ न घालवता आपण त्यांना भेटायला हवं. चला. तुम्ही इकडे येत आहात याची कल्पना नव्हती. आता आम्हीच अंतपुरात तुम्हाला भेटायला येणार होतो. खर तर याआधीच आम्ही इथे येणार होतो, परंतु बानूचा निरोप घेऊन रंगा आला होता म्हणून यायला उशीर झाला. बानूचा निरोप? काय निरोप आहे बानूचा? बानूला आख्यान ऐकायचे आहे, हा निरोप होता. ही तर आनंदाची वार्ता आहे. माझ्या मनात देखील हेच होतं आणि तीच चर्चा करायला आम्ही अंतपुरात येत होतो. मी आणि ह्यांनी देखील त्यावेळेस तिथे असावं असा म्हाळसांचा आग्रह होता. आता नारद मुनींना सांगून आख्यानाला प्रारंभ करायला हवा. देवी, श्री खंडेरायांनी तुर्तास या प्रस्तावाला नकार दिला आहे. तुम्ही नकार दिला आहे, पण का? कारण बानूला मी जे काही सांगितले होते त्यावर तिचे उत्तर मात्र अजून आले नाही. पण या आख्यानातून तिला ते कळेलच, किंबहुना यातूनच कळायला हवं. नाही म्हाळसा, ह्यासाठी तिने स्वतः प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. पण बानूला एकटीला हे शक्य होणं कठीण आहे आणि हे तुम्हाला देखील ठाऊक आहे. होय, निश्चितच. परंतु जर तिला आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर तिला ह्यासाठी स्वतः प्रयत्न करायला हवे आणि त्यासाठी आपण तिला सहाय्य करावं. तिला सहाय्य निश्चितच होईल, परंतु या क्षणी आता कथानकात पुढे काय होणार आहे हे तिने स्वतः जाणून घेण्याचे प्रयत्न करायला हवे. परंतु तिच्याकडून थेट असे मात्र अजून काहीच आले नाही. हो, मला ठाऊक आहे, पण नाही म्हाळसा, ह्याआधी तू स्वतः तिची परीक्षा पाहत होतीस आणि तिला सहाय्य व्हावं म्हणून मी तिला शक्ती रूपाच्या कथा सांगत होतो. परंतु आता मी तिची परीक्षा पाहणार आहे. तिने स्वतःहून विचारणा केली तर उत्तमच आहे, पण तिच्याकडून कोणता पर्याय आला नाही तर? तिच्या काही लक्षात आलं नाही तर पुढे काय करायचं हे आपण नंतर ठरवू. परंतु तुर्तास तरी मी तिच्या मागणीला नकार दिला आहे आणि त्या मागचे कारण हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. देवाख्यानाला नाही म्हणले. मला कुठेतरी हे ठाव होतं का देव असंच म्हणतात. तर मनामध्ये असं बी वाटत होतं का देव होय म्हणलं तर मी कोण हाय हे ठाव करून घ्यायला मला बरं पडेल. पण आता ते होणारच नाही. देव म्हणलं का तू आठव, हुडकून काढ,
म्हणजे अगदी अगोदरपासून जे जे ऐकलं त्यातनं काय कळालं ह्याचा विचार करायचा होय. मला ह्यातनं जे ठाव झालं आहे ते तर मला कळालं, पण म्या कोण आहे हे मला ह्यातनं कसं कळणार. मला तर काय बी कळना झालं आहे आता. म्हाळसा, आता काय करावं? बानूच्या आत्मज्ञानाच्या या प्रवासात अशा प्रकारे एक दिव्यच उभं राहिलं आहे. हो लक्ष्मी देवी. देवी, श्री खंडेरायांचं म्हणणं अनुचित आहे असं मला नाही वाटत. हो बंधू, मला असं म्हणायचं नाही. ह्यांचं योग्यच आहे, पण बानूच्या दृष्टीने हे अत्यंत कठीण असं दिव्य आहे. घडून गेलेल्या साऱ्याची आणि आख्यानातून तिला कळलेल्या सगळ्या गोष्टींची तर्कसंगती लावून तिला सत्य शोधून काढायचं आहे, ज्यात तिला सहाय्य होणं आवश्यक आहे. मी समजू शकतो. तुम्ही कसल्या विचारात आहात म्हाळसा? मला तर आता तिच्याकडे जावं आणि तिला सहाय्य करावं असं वाटतंय देवी. म्हाळसा, हे श्री खंडेरायांना आवडणार नाही. ठाऊक आहे, म्हणूनच कितीही वाटलं तरी संयमाने निर्णय घ्यावा लागेल याचा विचार मी करते आहे. देवी, खर तर आम्हाला देखील बाणाईला सहाय्य करावं असं वाटत आहे, परंतु आम्ही या क्षणी त्यात थेट हस्तक्षेप करणं उचित वाटत नाही. होय बंधू, यांना काहीही थेट न कळता आपल्याला हे कार्य करावं लागेल. म्हाळसा, आम्ही देखील ह्या कार्यात सहभागी आहोत. त्यामुळे आता बानूला सहाय्य कसं करायचं ह्यावर विचार करायला हवा. बानूला सहाय्य करावंच लागेल, पण यातलं काहीही तिला थेट कळता कामा नये. म्हणजेच तिला आपण थेट काहीही सांगणार नाही. म्हणजे हे तिच्याकडूनच आलं पाहिजे. त्यात तिचे प्रयत्न दिसायला हवे. हो, असे केल्याने श्री खंडेरायांना जे अपेक्षित आहे तेही घडेल. बानूकडून स्वतःहून पुढील कथानकाची विचारणा होईल. तिने कथा ऐकून लावलेल्या तर्कांची मांडणी होईल. हो देवी, मला देखील तिला सहाय्य व्हावे हेच अपेक्षित आहे. परंतु हे कार्य करणार कोण? कारण आपण असं काही केलं तर ते श्री खंडेरायांच्या त्वरित निदर्शनास येणारच. हो, खरं आहे देवी तुमचं.